सध्या अमित शहा आणि शरद पवारांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळते। अमित शहांनी शिर्डीतल्या भाजप अधिवेशनामध्ये शरद पवारांनी गद्दारीचं राजकारण केल्याचा आरोप केला आणि त्यानंतर शरद पवारांनी अमित शहांचं गुजरातमधलं बहुचर्चित प्रकरण उकरून काढलंय। त्यामुळे भाजपचा संताप झालाय। बघूयात नेमकं काय घडलंय। पवार शहांमध्ये आरोपांचं महाभारत। शरद पवार अमित शहांमध्ये जुंपली। शहांच्या गंभीर टीकेला पवारांचं जहरी उत्तर। विधानसभा निवडणुका संपल्या, महायुतीचं सरकार पुन्हा आलं। मात्र त्यानंतरच्या शिर्डीतल्या भाजपच्या अधिवेशनात अमित शहांनी शरद पवारांवर जहरी टीका केली होती। गद्दारीच्या राजकारणाला जनतेनं 20 फूट खोल जमिनीत गाडल्याचा टोला अमित शहांनी शरद पवारांना लगावला होता। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था, 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था। झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे। वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। त्या टीकेला आता शरद पवारांनी तशाच जहरी शब्दात उत्तर दिले। केंद्रीय गृहमंत्री पदाची देशाला मोठी परंपरा लाभली आहे। वल्लभभाई पटेलांपासून यशवंतराव चव्हाणांनी देशाचं गृहमंत्रीपद भूषवलं, पण तडीपार राहिलेला माणूस पहिल्यांदाच गृहमंत्री पदावर बसल्याचा टोला शरद पवारांनी लगावलाय। यापैकी तुला नाही, त्यांच्या राज्यात कधी तडीपार केलं गेलं, तो वसंत कधी राज्यकर्त्याचा आला नाही आणि त्यावर तडीपार न केलेली आणि करत होतं आणि गुजरातवरून योगदान देणार आहे। शरद पवार फक्त इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अमित शहांना अजून डिवचलं। हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेनं जागा दाखवली अशी टीका अमित शहांनी केली होती। त्याला उत्तर देताना त्यांनी बाळासाहेबांनी कसा अमित शहांना आश्रय दिला होता त्याचा किस्सा सांगितला। पवारांच्या या आरोपांमुळे आता भाजपचं पित्त जास्तच खवळलंय। तुम्ही जर अमित शहांच्या जुन्या प्रकरणांवर बोलत असाल तर आम्हाला पण लवासाची फाईल उघडायला लावू नका, असा इशाराच आता आशिष शेलारांनी दिलाय। त्या अमित भाईंबद्दल आणि त्यांच्या प्रकरणाबद्दल वारंवार असा उल्लेख करणं हे न्यायिक प्रक्रियेला धरून तर नाहीच, पण न्यायिक प्रक्रियेचा भागच घ्यायचा असेल तर पवार साहेब हे विसरू नका। लवासाच्या बाबतीत कोर्टाने केलेले निर्देश, उपस्थित केलेल्या शंका आणि नावं निघणारी त्याच्या भोवतीचं वलय, ही 4 बोटं कोणाकडे येतात पवार साहेब लक्षात ठेवा। लोकसभेवेळी भटकती आत्मा असा शरद पवारांचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी सभेत केला। त्याचा मोठा फटका त्यांना निवडणुकीत बसला। त्यातून धडा घेत विधानसभेवेळी कसली जहरी टीका शरद पवारांवर होणार नाही याची काळजी भाजपनं घेतली। मात्र विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा भाजपनं शरद पवारांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे। मात्र अमित शहांच्या जहरी आरोपांना शरद पवारांनी तितक्याच कठोर शब्दात उत्तर दिलंय। मात्र हे आरोपांचं राजकारण नेमकं कुठवर जातंय ते बघावं लागेल। बात निकली है तो दूर तक जाएगी, इतकं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।